वचनाचं शीर्षक आहे, आजच्या संदेशाचं शीर्षक आहे माझा विश्वास आणि त्याची पारख कशी मी करू शकतो. माझ्या विश्वासाची पारख कशाने होते. हाऊ कॅन आय सी माय फेथ इज वर्किंग ऑन. मी कसं माझ्या विश्वासाला पारखू शकतो की मी प्रभूवरती विश्वास ठेवला आणि तो विश्वास माझ्या जीवनामध्ये काहीतरी आणत आहे ना. का उगाच आपले किती वर्ष झाले मी ख्रिस्ती आहे आणि मी जीवन जगत आहे बास. जसं ख्रिस्ती धर्म आहे तसा धर्म आपण एक स्वीकारला आणि त्या धर्मामध्ये जीवन जगतो. असं जीवन जगण्यापेक्षा आधी जे करत होतो तेच चांगलं. आधी जे करत होतो तेच चांगलं आहे. पण जर विश्वासामध्ये आलो आहोत, जर प्रभू येशू विश्वास ठेवला असेल तर काहीतरी आपल्या जीवनामध्ये बदललं पाहिजे. एक स्त्रीचं उदाहरण आपण पाहणार आहोत. मार्काचं पुस्तक याचा 7वा अध्याय. एका स्त्रीच्या विश्वासाबद्दल आपण वाचणार आहोत. मार्काचं पुस्तक याचा 7वा अध्याय 24व्या वचनापासून जर आपण वाचायला सुरुवात केली तर या स्त्रीविषयी लिहिलेलं आहे. 24व्या वचनापासून या स्त्रीविषयी आपण वाचू शकतो, आपण त्याच्याविषयी पाहू शकतो. या स्त्रीविषयी 24व्या वचनामध्ये पासून लिहिलेलं आहे. तिथे असं म्हटलेलं आहे, येशू त्या ठिकाणाहून निघाला आणि सोर प्रांतात आसपासच्या प्रदेशात गेला. तो एक घरात गेला व कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती, परंतु तो त्याची उपस्थिती लपवू शकला नाही. एका स्त्रीने ऐकले की येशू येथे आहे. तिच्या मुलीला शुद्ध आत्मा लागला होता. ती स्त्री आली व येशूच्या पाया पडली. ती स्त्री ग्रीक होती व सिसरियातील फिनिशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली. येशू तिला म्हणाला, प्रथम मुलांना तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे हे योग्य नाही. परंतु ती त्याला म्हणाली, प्रभूजी, कुत्री सुद्धा मुलांच्या हातातून मेजाखाली पडलेल्या चुरा खातात. येशू त्या स्त्रीला म्हणाला, तुझ्या या उत्तरामुळे तू शांतीने घरी जा. तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे. मग ती घरी गेली आणि तिची मुलगी अंथरुणावर पडली आहे. तिच्या हातून भूत निघाले आहे असे तिने पाहिले. बघा, हा वृत्तांत ज्यावेळेस आपण पाहतो, हा वृत्तांत मत्तयाच्या पुस्तकामध्ये देखील आपण 15व्या अध्यायामध्ये पाहतो. मत्तय थोडा वेगळ्या पद्धतीने याला मांडतो. मत्तय प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणतो, बाई तुझा विश्वास मोठा आहे. बाई तुझा विश्वास मोठा आहे. जा, तुझा जसा विश्वास आहे त्याप्रमाणे तुला उत्तर मिळेल. आज आपल्या विश्वासाची पारख आपण कशी, आज तुम्ही आणि मी तुमच्या आणि माझ्या विश्वासाची पारख कशी करत आहोत, किंवा हाऊ डू यू चेक युअर फेथ. तुम्ही तुमच्या विश्वासाला कसं चेक करता. प्रेषितांची कृत्ये याचा 15वा अध्याय. 9वं वचन काय सांगतो, वाचा पटकन. त्यांनी त्यांची अंतःकरणे काय केली, शुद्ध केलेली आहे. विश्वासाची पारख कशी होती, तुम्ही आणि मी, बाय प्युरिफाईंग युअर हार्ट यू आर जस्टिफाईड बाय फेथ. तुम्ही ज्यावेळेस अंतःकरण शुद्ध करता त्यावेळेस तुम्ही विश्वासामध्ये आहात हे समजायला सुरुवात होते. ज्यावेळेस प्रभू येशूवरती विश्वास होतो, साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर प्रभू येशू ख्रिस्ताचे गुणधर्म आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात. तो त्या शांतीने भरलेला होता, तो शुद्धतेने भरलेला होता. त्याची शुद्धता आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात. मी विश्वासी आहे, मी प्रभू येशूवरती विश्वास ठेवण्याचं पारख कसं होईल, त्यावेळेस त्याची शांती आपल्या जीवनामध्ये यायला सुरुवात होती. 26व्या अध्यायाच्या 18 वचनात काय म्हणतो बघा, प्रेषित 26:18.
मिळावे. इथं लिहिलेलं आहे among them which are sanctified by faith. शुद्ध झालेले आहेत, विश्वासाने शुद्ध झालेले आहेत. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना मिळालेलं काय? मिळालेलं मुक्ती आहे, पापांची क्षमा आहे. प्रभू येशू पाऊल एका जेलमध्ये आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन पाऊलला होत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे तुला आता रोम येथे जायचं आहे आणि रोम मध्ये जाऊन तुला काय करायचं? माझ्या राज्याची घोषणा करायची. तुला रोम मध्ये जाऊन माझ्या राज्याची घोषणा करायची. आणि ते प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगत आहे. त्याला म्हणतो तू काय करायचं आहे तिकडे जाऊन तू जाऊन तिथे लोकांना पापांची क्षमा मिळावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्यांना प्रभू येशू ख्रिस्तामधल्या जीवनाचा तुला काय द्यायचं? त्यांना अनुभव द्यायचा आहे. मी तुला त्यांच्याकडे पाठवतो. प्रभू येशू ख्रिस्त पाऊलाला म्हणतो कसं पाठवताय? बंधनामध्ये त्याला पाठवते. म्हणतो यासाठी की त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवता त्यावेळेस तुमची सध्याची परिस्थितीला काही व्हॅल्यू नसते. कारण देव 100% ती परिस्थिती बदलणारच असते. प्रॉब्लेम कुठे असतो? आपण पूर्ण विश्वासामध्ये. विषय कुठे आहे? विश्वास ठेवून देखील आपले विश्वास भरकटतो. लोक काय सांगतात, घरातली परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टीचा अधिकार आपल्याला चालायला सुरुवात करतो आणि मग आपण कमकुवत होतो. प्रभू येशू ख्रिस्ताचे गुणधर्म आपल्यामध्ये येत नाही. म्हणून पाऊल बंधनामध्ये आहे, जेलमध्ये आहे. प्रभू त्याला दर्शन देत आहे. प्रभू त्याला म्हणतो मी तुला त्यांच्याकडे पाठवत आहे यासाठी की त्यांना अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळवा. बघा, एक बंधनामध्ये एक जेलमध्ये असलेल्या माणसाला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त दर्शन देऊन सांगतो की तुला हे कामगिरीसाठी मी तुला रोमला पाठवतो. तो काय रोमचा अँबॅसिडर म्हणून एका जहाजामध्ये प्रभूने सेपरेट त्याला पाठवलं. चोरासारखा एका पकडलेल्या कैद्यासारखा त्याला खाली टाकून बंधनामध्ये बांधून ठेवलं होतं. तसा तो रोमला गेला. पण प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलं ते तो करू शकतो. आज आपण पाहत आहोत सर्वात जास्त ख्रिस्ती धर्माचा प्रसार हा रोममधूनच काय कारण पौल सत्याच्या परिस्थितीकडे पाहण्यापेक्षा देवाने जे ठेवलेले त्याच्याकडे विश्वास जास्त. देव जे करणारे त्याच्यावरती जास्त विश्वास होता. त्याला माहिती होतं मी जर माझं जीवन त्याला समर्पित केलेलं आहे, मी जर त्याच्या इच्छेमध्ये आहे, मी जर त्याच्या इच्छेप्रमाणे वागतोय, भले माझं काय होईल, माझ्या शरीराचं काय होईल, पण अंधारातले लोक प्रकाशात येणार 100%. कारण हे प्रभू बोललात मी तुला कशासाठी पाठवत आहे बघा. त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारात. आज आपण सर्वजण एका अधिकारामध्ये आहोत. कुणाच्या अधिकारामध्ये? सैतानाच्या अधिकार. आज सकाळीच ह्या विषयावर की देवाने आपल्याला का वेगळं केलेलं आहे. वाय वी आर सेपरेटेड. की आपल्यावरती सैतानाचा अधिकार चालतो. सैतानाचा अधिकार म्हणजे काय? या जगातली व्यवस्था म्हणजे सैतानाचा. कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा तो घेत होता, तो म्हणतोय सगळं माझ्या अधिकारामध्ये आहे. ती जी गव्हर्नमेंट तुझ्यावरती राज्य कधी ती गव्हर्नमेंट सगळं काही माझ्या अधिकारामध्ये. म्हणून तू जर मला नमन करशील तर सगळं मी तुला देईन. प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं. आज तो देखील आपल्याला आपण विश्वासी झाल्यानंतर पहिलं त्याचं तेच काम असतं. तो आपल्याला सांगतो व्हेरी गुड, तू जे आहेस ते खरंच करत राहा. प्रभू येशूचं करत राहा नेहमी. प्रभू येशूचं नेहमी करत राहा. पण कसं? जगाला गपचूप लोकांनी कळायला पाहिजे. गपचूप करत जा. घरातच दरवाजा लावून करत जा. बघ प्रभूने वचनामध्ये लिहिलेलं आहे तू जर दरवाजा लावून कर म्हणून. बघ दरवाजा लावून कर. ते कशाविषयी सांगितले हे नाही सांगितलं. दरवाजा कशासाठी लावायला सांगितलाय? जगापासून स्वतःला तोडण्यासाठी सांगितलं ना, की जगापासून घाबरून दरवाजा लावून बसा. जगापासून स्वतःला वेगळं कर. आज का आपलं कुटुंब बदलत नाही, आपलं घर बदलत नाही? त्याचं कारण हेच आहे, विश्वास नाही. विश्वास आपल्या जीवनामध्ये काम करत नाही. फेथ इज नॉट वर्किंग इन माय लाईफ. मी विश्वासी झालो पण विश्वास काम करत नाही. मी विश्वासी झालो पण काही जीवन बदलत नाही. त्याचं कारण हेच आहे.
परिस्थिती बदलत नाहीये, परिस्थिती तीच आहे, अजून सडत चाललेली परिस्थिती, अजून वाईट होत चालली परिस्थिती. काय कारण आहे? हेच कारण. वाईट परिस्थिती अजून वाईट बिकट होत चाललेली. आपण वाढायला पाहिजेत, आपण खाली चाललो. काय कारण? हेच कारण. एक दिवस असा येईल, पस्तावा येऊदा इस्रायलचाही तसाच पस्तावा. तो लोकांना दोष देत बसतो, प्रभू येशू ख्रिस्ताला दोष देतो आणि त्याच्या दोषामुळे शेवटी तो पोट फुटून. बायबल सांगतो तुमचा विश्वासाची पारख तुम्ही कशी करत, तुमच्या विश्वासाची पारख तुम्ही कशी करत आहात. बघा त्याच रोमला पत्र लिहित असताना पाऊल काय म्हणतो, पहिला अध्याय 17 वचन. रोम पहिला अध्याय 17 वचनामध्ये पाऊल काय म्हणतो, रोम 1:17 मध्ये तो काय म्हणतो बघा. कारण तिच्यात देवाची नीतिमत्व विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. नीतिमान विश्वासाने जगेल, नीतिमान विश्वासाने जगेल. हा शास्त्र दुसरा शास्त्र. विश्वासणाऱ्याला जर जगायचं असेल तर त्याच्याकडे विश्वासणारे जर जगायचं असेल, जर नीतिमानाला जीवन जगायचं असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासच आहे जो त्याला जिवंत ठेवू शकतो. आज तुमचा कार्यशील विश्वास, तुमचा कृतीशील विश्वासच तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये वाढवू शकतो, देवाच्या राज्यामध्ये वृद्धिंगत करू शकतो. एका पातळीवर दुसऱ्या पातळीवर, दुसऱ्या पातळीवर तिसऱ्या पातळीवर. दुसरं काहीच माध्यम नाही तुमच्याकडे असेल तर ते तुमच्याकडेच ठेवा. कारण बायबल आपल्याला जे सांगतं तेच आपल्याला कारण ते केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये वृद्धी कधीच येणार नाही. तिसऱ्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये तो काय म्हणतो बघा. रोम 3 अध्याय 22व्या वचनामध्ये तो काय म्हणतो बघा. तो हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी त्यात भेदभाव नाही. काय कसलं नीतिमत्व आहे? कशासाठी येते? ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्यांसाठी. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्यांसाठीच देवाने हे काय केलेलं त्याचं नीतिमत्व. विचार, आज जर निवडलेले आहोत, देवाने जर वेगळे केलेले आहोत. आणि बघा दुसरे कोरिंथीच्या 5व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये पौल काय म्हणतो. आम्हाला जे दिसत, आम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहोत ती परिस्थिती पाहून आम्ही चालत नाही, तर आम्ही विश्वासाने चालतो. काल आम्ही नगरला गेलो होतो. ज्या भावाने गाडी चालवली, ड्राईव्ह केलं, तो भाऊ खूपच आजारी आहे. म्हणजे त्याला एका जादू टोण्यामध्ये तो अडकलेला आहे आणि त्याला ज्यावेळेस खोकला येतो तो त्याचा अख्खं छाती भरून जाते, आतमध्ये इन्फेक्शन झाल्यासारखं त्याची छाती दुखायला. डॉक्टरांनी 1 महिन्यापूर्वी ज्या वेळेस त्याला इतका त्रास होत होता, 1.5 वर्ष हा त्रास त्याने घेतला. हा त्रास एक दिवशी तो म्हटला, पास्टर तुमच्या आळंदीच्या चर्चमध्ये मला साक्षी सांगा. मी म्हणलं हो तुम्ही जरूर येता. हा प्रभू तुम्हाला घेऊन येईल एक दिवशी. तो म्हटला मला तुमच्या आळंदीच्या चर्चमध्ये येऊन देव किती महान आहे मला त्याला दाखवायचं. डॉक्टरांकडे गेला तो 1.5 वर्षापूर्वी डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी पहिला अस्थमा सांगितला, मग अस्थमाचा उपचार सुरू झाला आणि मग नंतर त्याच्याने काही फरक पडला नाही. मग परत डॉक्टर म्हटले नाही अस्थमा नसेल, थायरॉइड असेल. मग थायरॉइडचं चेकिंग सुरू झालं. मग थायरॉइडचे औषधं सुरू केले, त्याच्याने काही फरक नाही. जेवढं डॉक्टरांना वाटलं असेल कॅन्सर आहे का बघूया, काय न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम आहे का, ते सगळं चेक झालं, काहीच मिळालं नाही. तरी त्याला घसा जाम व्हायचा आणि इतका ठसका लागायचा की तो बिलकुल सिस्टरांनी पाहिलं बुधवारी कशा प्रकारे त्याला त्रास, कशा प्रकारे. आणि हा त्रास काहीच नाही, 1-1.5 तास असा ठसक्याने तो बिचारा पीडित असायचा. कोरडा ठसका, अख्खी छाती भरून गेली. पण प्रभूने त्या सर्व बंधनातून त्याला मोकळं केलं, सर्व बंधनातून मोकळं केलं. आज काल तो माझ्यावर आला, मास्टर माझ्या छातीमध्ये अजूनही म्हणा इन्फेक्शन झालं, खूप दुखतंय, मी उठून बसू शकत नाही, मी काहीच करू शकत नाही.
मला बुधवारी म्हटला, पास्टर मी येणार. मी गुरुवारी विचारलं, नाही मी येणार. शुक्रवारी मी म्हटलं, एक काम कर, रात्री माझ्या घरीच ये, म्हणजे सकाळी लवकर उठून जायचं आपलं, तुला त्रास होईल, मी प्रेयर करेल, तुला काय. तो म्हटला, पास्टरांना कशाला त्रास, रात्रीवर मला दुखत असतं, मी इवळत राहतो, पास्टरांना कशाला त्रास. म्हणून तो घरीच राहायला. म्हटला, मी नाही पास्टर येतो सकाळी. आणि त्याने प्रार्थना केली, प्रभू जर मला तुझ्या सेवकाबरोबर तुला पाठवायचं असेल तर मला तू. सकाळी तो 4-4:30ला उठला आणि आंघोळ केली आणि तो ज्या परिस्थितीमध्ये त्याच परिस्थितीमध्ये आला. दिवसभर त्यांनी गाडी चालवली. मी त्याला प्रत्येक वेळेस विचारत होतो, दुखते का बोलत, ते म्हणजे काही नाही. प्रभू खूप चांगलं, त्याने मला सांभाळलं. शेवटी 9:30 वाजता रात्री मी त्याला म्हटलं, द्या मला, मी गाडी चालवतो, दिवसभर तुम्हीच चालवलेली. नियर अबाउट 450 ते 500 किलोमीटर काल गाडी चालवली. त्याच्यामध्ये तो म्हणतो, 15 महिन्यानंतर पास्टर मी पूर्ण इंडिया फिरलेला माणूस आहे, पूर्ण इंडियाभर मी भ्रमण केलेला माणूस आहे. मग त्याचं कामच असं आहे, तो मेळा जिथे जिथे लागतो ना, जिथे जिथे मेळा लागतो त्या प्रत्येक ठिकाणी डेकोरेशनचं, पेंटिंगचं काम होतं. त्याचे एकमेव त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट असतं पेंटिंगचं काम. मग पूर्ण देशभर त्याच्याकडे लोक आहेत, जे लोक त्याला फोन करत असतात. ज्या ज्या ठिकाणी मेला असतो त्या त्या ठिकाणी त्याला बोलवतात पेंटिंग करण्यासाठी, आणि तो तिथे जाऊन ते पेंटिंग करत असतो. विचार, एका कॉन्ट्रॅक्टचे कमीत कमी 1.5 ते 2 करोड रुपये मिळतात. साधा माणूस. पण या 15 महिन्यामध्ये आई नाही ते सगळं गमून बसलं आहे. तुम्हाला पैसा पाण्यासारखा टाकला पाहिजे. तुम्ही म्हणणार नाही त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलला नाही. पुण्यामधलं असं कुठलंच हॉस्पिटल नाही जिथे मी जाऊन चेक केलं. पाहिजे तेवढा पैसा टाकला पाहिजे. 10 बापाची जमीन विकली, सगळं काही विकलं, एकरीनी जमीन विकली होती, पण काही उपचार मिळाला नाही. तुम्ही जर लवकर भेटले असते तेवढं गेलं नसतं. मी म्हटलं, मी नाही भेटलो, प्रभू येशू भेटलो. मला तुला भेटायची गरज होती, प्रभू येशू भेटला. आणि प्रभू येशू तुला भेटल्यानंतर तुझं आयुष्य त्याने बदललं. तो आता काम करत आहे कोंडव्यामध्ये. आता आजपासून एक मिळाला, त्याचं सगळं काम त्याने केलं. त्यांचं पास्टर बिना त्रासाचं मी ते केलं. मला खोकला ज्यावेळेस यायचा, मी घरातून बाहेर निघायला घाबरायचो. पण रस्त्यावरती कुठं असा खोकला आला तर लोक मला उचलून डायरेक्ट हॉस्पिटलला घेतात. आणि इतकं ते त्रास, मी स्वतः माझ्या डोळ्याने बाहेर, डोळ्यातून पाणी येतो असा त्रास. पण त्या त्रासामधून परमेश्वर त्याला बाहेर काढला. का? तो स्वतःला बदलत आहे. त्याचा विश्वास फक्त त्याच्या पुरता नाही आहे. त्या बिबेवाडीमध्ये मी आता माझी ह्या बुधवारची माझी 4थी वेळ असेल जाण्याची. पण ह्या 4थ्या वेळेस कमीत कमी 20 ते 25 फॅमिलीज त्या कुटुंबाने मला भेटला. विचार किती तो आत्म्यामध्ये भेटला. तो म्हणतो, पास्टर रोज माझ्याकडे 2-3 लोक येतातच की तुम्ही दादा कसे बरे झाले, 15 दिवसात तुम्ही बरे झाले, असं काय झालं तुमच्या जीवनात, असं काय झालं. तो म्हणतो, मला एक नवीन संधी प्रभूने दिली. मी त्यांना म्हणतो, या बसा. मग माझ्या बायकोला म्हणतो, जा चहा बनव त्यांच्यासाठी. मग ते चहा पीत मी त्यांना माझी स्टोरी सांगतो. आणि ते मग लगेच प्रार्थनेसाठी बुधवारी लगेच ते त्यांची समस्या दूर. तिथे पण विनयाची वेडे लोक तिथे आहेत. आणि त्या विनयाची वेडे लोकांनी इतकं लोकांना भटकून ठेवलं. आज तर एक स्टोरी तर अशी ऐकली, मी तर हे सगळं मूर्त्या सगळं काढा आणि आमच्या मास्टर पीटर आणि जयश्री त्यांची मूर्ती लावा, त्याला हार लावून त्याला मेणबत्ती लावायची. अरे म्हटलं, हे काय सिस्टम आम्हाला आमच्या सेल लीडरने असं करायचं. मी म्हटलं, हार नसाल सांग, तुम्ही स्वतः बोलत असाल हार नाही हो पास्टर, हार लावायला सांग. मी म्हटलं, तुझ्या मेहनत त्यांना हार लागला. मेणबत्ती लावायची, कॅलेंडर विकत घ्यायचं, हे सगळं मला सांगितलं ते. बघा विचार, ते पास्टर असं शिकतात. हे सेल लीडर सगळं गोंधळ करून काय देवाच्या राज्याची. मी त्यांना म्हटलं, असं काहीच करायचं नाही. मी म्हटलं, असं काहीच करायचं नाही. तुम्ही ते तुमच्या घरातलं जे देव आहे ते काढायचं आहे की नाही, हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला सांगणार नाही ते काढायचं की नाही, ते तुम्ही ठरवायचंय काय करायचं नाही. पण आम्ही तुम्हाला फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वास हा कसा पाहू शकतो. आपण एक्झाम्पलनी, टेस्टिमनीनी, साक्षीद्वारा, आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या बदलीद्वारा आपण विश्वास पाहू शकतो. दुसरं काहीच नाही.
जर असाध्य गोष्टी जर परमेश्वर साध्य करू शकतो, दर रविवारी आता कमीत कमी 4 ते 5 आठवडे झाले ते कुटुंब येत आहे. आमचे सगळे लोक गप्प बसले असतात. तो ब्रदर एकटाच उपयोग देतो, माझी साक्ष मी साक्ष सांगतो, माझी साक्ष मी साक्ष सांगतो. प्रत्येक क्षणात म्हणजे विचार करा, देव ज्याला निवडतो त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केल्याशिवाय आणि तो रोज त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य, रोज त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर अद्भुत कार्य केल्याशिवाय. विश्वासाची पारख कशी होती? पौल काय म्हणतो? 2 कोरिंथीचा 5 अध्याय 7 वचनामध्ये वाच बाळा, काय म्हटलेलं आहे? आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे आम्ही चालतो. जे नेत्राने दिसतं त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाही, आम्ही विश्वासाने चालतो. जर तुम्ही आणि मी वेगळे केलेले आहोत तर आपलं युद्ध रक्त मांसावर नाहीच आहे. बघा इफिसकरास पत्राच्या 10व्या अध्यायामध्ये 6व्या अध्यायामध्ये 11-12व्या वर्षामध्ये स्पष्टरीत्या पौल सांगतो, तुमचं युद्ध मलयुद्ध रक्त मांसावर नाहीच आहे, तुमचं युद्ध आत्म्यांबरोबर आहे. आपल्याला वाटतं माझी परिस्थिती का बदलत नाही, माझ्या जीवनातील हा रोग का जात नाही. तुम्हाला वाटतं तुमच्या जीवनात तुमच्या शरीरामधलं काहीतरी कमी पार्ट आहे किंवा पार्ट निकामी होत आलाय म्हणून असं होतंय. हे डोक्यातला भ्रम आहे, हे दिसणारी गोष्ट आहे. हे तुम्हाला दिसतंय म्हणून तुम्हाला असं वाटतंय. देवाला ते दिसत नाही. देवाने मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचं, देवाला काही त्रास आहे का? नाही. का आज आपल्या जीवनामध्ये ही परिस्थिती आहे की आपण विश्वास कसा ठेवलेला आहे? आपण पाहून विश्वास ठेवतो. पौल म्हणतो आम्ही जे दिसतं तसंच विश्वास ठेवत नाही. We do not walk by faith, we walk by faith, we do not walk by sight. जे दिसतं त्याप्रमाणे आम्ही चालत नाही, तर आम्ही विश्वासाने चालतो, विश्वासाने चालतो. ज्यावेळेस पौलाला एखादा मनुष्य येऊन सांगायचा तिथं खूपच मूर्ती पूजा आहे, खूपच मूर्त्यांची पूजा केली जाते, ते गाव प्रभूसाठी जिंकणं अशक्य आहे. पौल म्हणायचा तू डोळ्याने पाहत आहे, मी आत्म्याने पाहत. पौल तिथे जाऊन देवाच्या राज्याची घोषणा आणि तिथे एक चर्च सुरू करू शकतो, कारण तो विश्वासाने चालत, तो जे दिसतंय त्याप्रमाणे चालत नव्हता. आपणही जे दिसतं त्याप्रमाणे जर चांगले झालो तर कधीच आपल्याला उत्तर मिळणार नाही, कधीच आपल्याला उत्तर मिळणार नाही. बघा त्याच अनुषंगाचं अजून एक वचन आहे, गलाती 3:5. जो विश्वास पूर्णपणे ऐकतो, विश्वासपूर्वक ऐकण्याकडूनच तुमच्या जीवनामध्ये कार्य होतं. तुम्ही विश्वासाने ते ऐकलं आणि त्याप्रमाणे स्वतःला बदललं तर तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार. आज का मला आरोग्य मिळत नाही, माझी परिस्थिती बदलत नाही, माझ्या जीवनामधले संकट दूर होत नाही? कारण विश्वास कृतीमध्ये नाहीये. मी ऐकला पण मी बदललो नाही, मी ऐकलं पण मी त्याप्रमाणे वागत नाही. बायबल सांगतो ज्यांनी बघा 3.5 वर्ष शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आहे, 3.5 वर्ष त्यांची भाषा बदलली का? नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यांना उठवताना पाहिलं, भूत काढताना पाहिलं, सगळं पाहिलं, पण भाषा बदलली का? नाही बदलली. ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, त्यांची भाषा बदलली, त्यांचं बोलणं बदललं, त्यांचं चालणं बदललं. तेच शिष्य ज्यावेळेस एक भिकारी त्यांच्याकडे भीक मागतो, त्या अपेक्षेने त्यांच्याकडे पाहतो, म्हणतात बाबा आमच्याकडे तुला देण्यासाठी काय नाही, पण जे आहे ते तुला. असं अगोदर नाही. एक जण आला, बाप आला आपल्या मुलाला घेऊन, माझ्या मुलाचं भूत काढा, लगेच सुरू झाले, हमदम काढतो. अशक्य. माहितीच करून घेतली नाही, कसं झालं, काय झालं, कुठून आहे, त्याचं मूळ कुठे आहे, काहीच इन्फॉर्मेशन नाही घेतली. डायरेक्ट सुरू झाले. काय होतं? त्यांना वाटलं की आमच्याकडे येशू आहे, आमच्याकडे सगळं आहे. आज असंच आहे आपलं जीवन. आपल्याला वाटतं की आम्ही विश्वासी झालो, येशूच्या नावाने सगळं काय होतं. असं कधीच डोक्यातून काढून टाका, ते जाळून टाका, कधीच होणार नाही. तुमचं आचरण तसं पाहिजे.
बायबल सांगतो पवित्र आत्मा उतरला, भाषा बदलली, पूर्ण सर्वांगीण बदल झाला आणि विश्वासासाठी साक्षी, प्रभू येशू ख्रिस्तासाठी साक्षीदार झाले. कुठपर्यंत साक्षीदार झाले? लोक म्हणते येशूचं नाव घेऊ नको, घेशील तर तुला फासावं लागतं, तुला वधस्तंभ मारून टाका, पण येशूचं नाव नका तुम्ही. शेवटपर्यंत आशीर्वाद देतो तुम्ही. स्तेफना पहिला रक्त साक्षी, बापा यांना क्षमा, यांचं पाप यांच्यावरती मोजू नको. स्पष्ट रीतीने मध्यस्थी करते. स्तेफना स्पष्ट रीतीने मध्यस्थी करतो. काय मध्यस्थी करतोय? पित्या यांचे पाप यांच्यावरती मोजू नको. बघा कसा बदलला, कसं जीवन बदललं. आज आपल्याला जर कोणी कार्य म्हटलं तर आपण कशाला रे म्हणा, का तर ख्रिस्ती जीवनच तसं. ख्रिस्ती जीवन असते नाही. ख्रिस्ती जीवन आपल्याला वाटतं जगामध्ये जगायचंय तर जगाला जसाच तसे जगणं गरजेचं. जगाला जशाच तसे जगू तरच आपण जगू शकतो, हे तुमची धारणा आहे आणि ही सैतानाने मांडलेला पाश आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचं आचरण बदलत नाही, तुमचा विश्वास बदलत नाही, जगामध्ये तुमच्या जीवनातील, तुमच्या कुटुंबातील परिस्थिती बदलते. तुम्ही कितीही उज्जत करा, काही करा, काही होणार नाही. ज्यावेळेस मी बदललो माझी परिस्थिती बदलली, ज्यावेळेस मी बदललो माझी भाषा बदलली, सगळं बदललं. माझं आचरण बदललं, माझं वागणं बदललं, प्रत्येक गोष्ट बदलली. ज्यावेळेस मी बदललो, जोपर्यंत मी बदलत नाही काही घडत नाही, काहीही घडत नाही. मी विचार करण्याची पद्धत माझी बदलायची. बायबल मला शिकवतो कसं विचार करायचं. बायबल मला दाखवतो कशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताने 33.5 वर्ष या पृथ्वीवरती जीवन जगून दाखवलं. प्रभू म्हटला जर कुणाबद्दल तुझ्या मनामध्ये काही द्वेषभाव असेल तर ते दान देखील तिथं सोड देऊ नकोस. पहिला जाऊन समेट, पहिला जाऊन समेट. का म्हटलं कारण एक अधिकार आहे समेटामध्ये, एक अधिकार, एक अथॉरिटी आहे. ती अथॉरिटी आपल्याला सैतानाचे प्रत्येक गड तोडण्यासाठी मदत करते. तो अधिकार सैतानाचे प्रत्येक गड आपल्या जीवनामधून नास्तानाबूस करण्यासाठी सहाय्य करते. म्हणून पाऊल म्हणतो की आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही. कसं युद्ध आपलं? आपलं युद्ध सैतानाचे प्रत्येक गड उपटून काढणार. तुमचं आणि माझं युद्ध सैतानाचे प्रत्येक गड उपटून काढणार. या युद्धामध्ये जर तुम्ही आणि मी प्रवेश केला असेल तर देव तुमचा आणि माझा ताबा घेईल. देव तुमचा आणि माझा ताबा घेईल आणि त्याच्या राज्यामध्ये त्याचे कामकरी म्हणून आपण जीवन जगायला सुरू. हालेलुया, हालेलुया. त्याच्या राज्यामध्ये त्याचे कामकरी म्हणून जीवन जगायला सुरू. कारण त्याच्यासाठी त्याने तुम्हाला निवडले. आपण जर निवडलेले आहोत तर कशासाठी निवडलेले आहोत? देवाच्या राज्याची कामं करण्यासाठी देवाच्या राज्याची कामं करण्यासाठी त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. बघा एक वचन वाचूया, याकोबाचं पुस्तक त्याचा 2रा अध्याय. दुसऱ्या वचनात पहिल्याच वचन. तुम्ही जर ते पुढे वाचत गेला तुम्हाला ते समजेल की आपला विश्वास कसा असला पाहिजे.
मनुष्य नीतिमान कशाने ठरतो? तो म्हणतो तर केवळ विश्वासाद्वारे नव्हे तर क्रियाने, फक्त क्रियानेच. विश्वास धरला, क्रिया नाहीये तर काही उपयोग नाही. नोआने, देवाने त्याला एक वाणी दिली. नोआने सांगितलं तुला असं असं करायचंय. त्याने म्हटलं होय प्रभू, माझा तुझा विश्वास आहे. आणि क्रिया नसती केली तर तारू बांधला असता. त्याने क्रिया केली. त्याने तारू बांधण्यासाठी स्वतःला सिद्ध केलं. असाध्य गोष्टी होती, अशक्य होतं ते त्याच्यासाठी. त्या एकट्या नोआसाठी ते अशक्य होतं, पण परमेश्वर त्याच्या संगती असल्यामुळे त्याला ते शक्य झालं. कारण जी बोट परमेश्वराने त्याला बनवायला सांगितली ती इतकी मोठी होती की त्याच्यामध्ये जगातले प्रत्येक जनावर, प्रत्येक जीवजंतू त्या ठिकाणी येणार. विचार करा, अशा बोटीमध्ये देव बोट बांधण्यासाठी देवाने नोहाला निवडलं. ज्यावेळेस मोशेला परमेश्वराने निवडलं त्यावेळेस मोशे एकटा होता आणि 25 लाख इस्रायली लोक होते. देवा ते ऐकणार नाही माझं, मी त्यांच्यामधून पळून आलोय, खून करून पळून आलोय, ते माझं ऐकणार नाही. तो म्हणतो तुझं ऐकणार नाही, ते माझं. कारण मी तुला फारो समोर देव आणि इस्रायलांसमोर संदेश टाकतो. मी तुझ्याद्वारे बोलणार. तू फक्त एक पाहतो. जर मोशे म्हटला असता नाही मी क्रिया करू शकत नाही, मी तिथे जाऊ शकत नाही, मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो, तू कर, असं झालं असतं. त्याने क्रिया केली, त्याने आचरण. परमेश्वर जसं त्याला सुचवत गेला तसं तो लोकांशी बोलू लागला, तसं तो लोकांना सांगत गेला, तसं तो लोकांना मार्गदर्शन करत गेला. आणि आपण पाहतो पारतंत्र्यामधून एक देश स्वातंत्र्य. बायबल सांगतो ज्यावेळेस तांबड्या समुद्रासमोर मोशे आणि पूर्ण इस्रायल लोक आहेत, मोशे देवाकडे प्रार्थना करतो. परमेश्वर म्हणतो अरे प्रार्थना काय करत बसताय, उठ, काठी उचल आणि समुद्रावरती. तो म्हणतो विश्वास धरून काय बसताय, विश्वास करत, उठ, पहिलं काम कर, क्रिया कर. त्याने क्रिया केली, तांबडा समुद्र. प्रभू नेहमी विश्वास ठेवणाऱ्यांसाठी क्रियेशील जीवनाला अपेक्षा. क्रिया करणाराच पूर्ण इस्रायल लोक गोलियत समोर काय होते, फक्त दावीदालाच का आलं की मी जर अभिषिक्त आहे, मी जर विश्वासी आहे, तर मला क्रिया करायची. तो जाऊन गालियत समोर पाहिला, म्हणतोय मी तुझ्यावर लढणार नाही, माझा प्रभू तुझ्यावर. म्हणून एक साध्या दगडाने गालियतचं त्याने नाही नाटलं. गालियत जर समोर असेल, त्याने दगड इकडे जरी मारला असता तर दगड फिरून त्या गालियत का? कारण तू लढत नव्हता, त्याचा देव त्याच्यासाठी. म्हणून जर तुम्हाला वाटतं देवाने तुमच्या बाजूने लढा, देवाने तुमच्यासाठी सगळं काही सिद्ध करावं, तर विश्वास क्रियेशिवाय व्यर्थ आहे. पाऊल म्हणतो विश्वास क्रियेशिवाय व्यर्थ आहे. विदाउट फेथ इट इज इम्पॉसिबल टू प्लीज गॉड. देवाला आकर्षण हे अशक्य आहे. विश्वास देखील कृतीशील विश्वासाबद्दल पाऊल आज तुम्हाला आणि मला सांग. म्हणून आज विचार करूया. आज आपण या मेजाकडे, हा मेज जो प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तुम्ही आणि मी या बाप्तिस्म्याच्या रूपाने केलेला करार, आणि या करारामध्ये येत असताना प्रभूची एक इच्छा आहे की आपल्या कुणाचाही नाश होईल. आपण सर्वांनी त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश केलेले लेकरं. आज विशेष योजना प्रभूची तुमची आणि माझ्या. काय योजना? की हा करार स्मरत असताना आपण स्वतःला शुद्ध करून देवाच्या डोळे बंद करू, त्या प्रभूला समर्पण, त्या प्रभूला म्हणूया प्रभू येशू, माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण. प्रभू येशू, माझ्या विचारांनी नाही तर तुझे विचार माझ्या जीवनामध्ये पूर्ण. प्रभू येशू, माझा स्वभाव नाही तर तुझा स्वभाव माझ्या जीवनामध्ये डोळे बंद करू. हो या संधीचा पुरेपूर उपयोग करूया. प्रभूला म्हणूया प्रभू मी तुझ्या बरोबरच्या विश्वासामध्ये येण्यासाठी स्वतःला सिद्ध करतो. प्रभू तुझ्यावरच्या विश्वासाद्वारे प्रभू येशू मी माझं जीव आत्मा शरीर तुझ्या हातामध्ये समर्पित करतो.
प्रभू येशू पूर्ण अंतकराने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने प्रभू येशू मी तुझा होण्यासाठी स्वतःला सिद्ध करतो. प्रभू माझ्या मनामध्ये जर बाप्पा अशंका असेल तर प्रभू तू अशंका मी काढतो प्रभू येशू. प्रभू मी पूर्णपणे बाप्पा तुला सादर. हालेलुया, हालेलुया.